नमस्कार, मी समाजसेवक श्लोक पेंढारी। आजचा विषय असा आहे की वसईमध्ये जे कृत्य घडलं, महाराष्ट्रात मागोमाग मुलींवरती अतिप्रसंग केले जातात आहे। उरणमधली घटना होत नाही तर आता वसईमध्ये सुद्धा तेच झाले। 14 वर्षाच्या मुलीवरती एका शिक्षकाने अतिप्रसंग केलेला आहे संतोष भवन यादव स्कूलमध्ये। आता माझं म्हणणं असेल ती स्कूल पण मला तर वाटते अनलिगलच असणार, ती लिगल तर नसणार। कारण की काय, हे परप्रांतीय येतात, इथे शाळा बांधतात, लाखो रुपये वर्षाला कमवतात। मग ह्या लाखो रुपये कमवण्यामागे ह्यांना साथ देते ती महानगरपालिकाच देते। कारण की हे महानगरपालिकेचे अनधिकृत बांधकामं करतात बिंदास आणि बिंदास शाळा चालवतात। मग महानगरपालिका याच्यामुळे संपूर्णपणे दोषी आहे। मी ह्याच्या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ बनवलेली की निर्मला ब्लेस हायस्कूल वागलपाड्यामध्ये एक शाळा आहे, मदर प्लेस स्कूल अशी पण एक शाळा आहे। अशा 2-4 शाळा मी महानगरपालिकेला दिलेल्या, पण मी जो माहिती अधिकार मागवला त्या माहिती अधिकारामध्ये कमीत कमी एका प्रभागात 40 ते 50 शाळा एका प्रभागात अनधिकृत आहेत। मग त्यात एका प्रभागात असे 9 प्रभाग आहेत आमच्या वसई विरारमध्ये। या 9 प्रभागामध्ये किती शाळा अनधिकृत निघतील? माझी शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे की आयुक्तांनी तर डोळ्याला झापडं लावलं आणि वसई विरारची वाट लावायला लावली। शिक्षण अधिकाऱ्यांना माझी विनंती, कारण की वसई विरारचे आयुक्त हे वाट लावायला बसलेत। याच्यामुळे मुलींना शाळेत पाठवावं का नाही हा आता पालकांमध्ये एक संभ्रम निर्माण होतोय की आमची पोरगी शाळेत जाते तर सुरक्षित आहे की नाहीये। हे असे जर शिक्षक यांनी भरती केलेले आहे। माझी आयुक्त साहेबांना विनंती आहे, ते शाळाची अनधिकृत स्ट्रक्चर आहे त्याचं असेल तर अनधिकृत स्ट्रक्चर असेल तर ती शाळा जमीनदोस्त झाली पाहिजे। माझ्या आयुक्त साहेबांना विनंती आहे। आणि आयुक्त साहेब, आमच्याशी तुम्ही जनतेशी तर खेळताय, पण कमीत कमी स्वतःचा खेळ करून घेऊ नका। आणि शिक्षण मंत्र्यांना सुद्धा माझी विनंती आहे की लवकरात लवकर वसई विरारच्या अनधिकृत शाळांना नोटिसा देण्यासाठी आदेश काढा आयुक्तांना, आणि सर्व शाळा या अनधिकृत शाळा या जमीनदोस्त करा। जय महाराष्ट्र।